मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी सरकारला धारेवर धरलं। आरक्षणामुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याचं पवारांनी म्हटलं, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं स्थापन केलेल्या समितीवरही शरद पवारांनी बोट ठेवलं। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना खोचक टोला लगावला। दोन समित्या केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या। याचा अर्थ आजकालचं राज्य सरकार यांना प्रश्न सोडवायचे का सोडवायचा नाही, कर्तृत्व वाढवायचं अशी तिथं आज या ठिकाणी बघायला मिळते। आणि म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राच्या मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक विहीर ही पुष्कळला गेलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे। आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत। पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अधिक काय बोलू।